श्री तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र उत्सवाला सुरुवात होतीये। याच काळात नाताळ तसेच नववर्षानिमित्त सुट्ट्या साधून भाविकांची मोठी गर्दी दर्शनासाठी सुरू झाली आहे। या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाने 200 रुपयांचे पेड दर्शन पासेस 11 दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय। तसेच भाविकांना सुलभतेने दर्शन घेता यावं यासाठी रांगेतही काही बदल करण्यात आल्याचं मंदिर प्रशासनानं कळवलं आहे। तुळजाभवानी देवीचा शाकंभरी नवरात्रोत्सव 28 डिसेंबर ते 3 जानेवारी या कालावधीत पार पडणार आहे। याच दरम्यान नाताळ नववर्ष असा तिहेरी योग साधून देवीच्या दर्शनासाठी भाविकांचा ओघ सुरू झालाय। नाताळपासून गर्दीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे। या अनुषंगानं मंदिर प्रशासनानं काही बदल केलेत। यात प्रामुख्यानं 200 रुपयाचे सामान्य दर्शन पासेस तसेच त्याच किमतीत उपलब्ध होणारे रेफरल पेड पासेस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। पासेस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्यानं सर्वसामान्य भाविकांना लवकर आणि सुलभतेने दर्शन होऊ शकेल। सोबतच दर्शन सुलभतेसाठी 25 डिसेंबर ते 31 डिसेंबर धर्मदर्शन व मुखदर्शन घेणाऱ्या भाविकांना बीडकर पायऱ्यांमागे दर्शन मंडपात सोडण्यात येणार असल्याचंही मंदिर प्रशासनानं कळवलं आहे। मात्र 500 रुपयाचे पासेस सुरू ठेवण्यात आलेले आहेत। हे 500 रुपयाचे पासेस स्पेशल देणगी दर्शन पासेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। प्रशासकीय कार्यालयाच्या तळमजल्यातून हे पासेस वितरित होतील। या पासधारक भाविकांना तसेच सिंहासन अभिषेक पूजा पासधारकांना राजेशहाजी महाद्वारातूनच मंदिरात सोडलं जाणार असल्याचं प्रशासनानं कळवलं आहे।